नमस्कार. मी प्राध्यापक संभाजी सनप आपल्या समोर घेऊन येत आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी स्टँडर्ड 10 पार्ट 1 यामधील उर्वरित भाग. चला तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं होतं? मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो होतो या पार्ट 1 मधील पहिल्या पानावरील आणि दुसऱ्या पानावरील काही महत्त्वाच्या गोष्टी. आज आपण तोच उर्वरित भाग सेमी आणि मराठी माध्यमाच्या उपयोगी या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. चला तर सुरुवात करूया या पुढील भागाला. ठीक आहे, निश्चितच तुम्हाला हा टॉपिक आवडला तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर सुरू करूया आपला हा टॉपिक. इथून पुढे पाहणार आहोत ते म्हणजे सुरुवातीला आहे ग्रॅव्हिटेशन. तर ग्रॅव्हिटेशनच्या बाबतीत तुम्हाला तर माहीतच आहे, आपण मागे पाहिलं होतं. ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय आणि ग्रॅव्हिटेशनल केपलर्स लॉ आपल्याला ह्याची माहिती मी तुम्हाला दिली होती. ग्रॅव्हिटेशन याचाही अर्थ मी तुम्हाला समजून सांगितला होता. आता पुढे आपल्याला याविषयी सुद्धा माहिती आपण पाहिली होती. यानंतर आपल्याला इंट्रोडक्शन ऑफ सायंटिस्ट हे पाहायचं आहे. एक लक्षात घ्या, इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट, ग्रेट सायंटिस्ट सर आयझॅक न्यूटन 1642 ते 1727 मध्ये यांचा कालखंड होता. ही वॉज लिव्ड देअर. ही वॉज बॉर्न ऑन 1642 अँड डायड इन 1727. ही वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ प्रेझेंट टाइम. त्या काळचे ते खूप महत्त्वाचे आणि महान असे शास्त्रज्ञ होते. ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ही वॉज बॉर्न इन इंग्लंड. त्यांचा जन्म इंग्लंडला झाला. ही गेव हिज लॉ ऑफ मोशन. त्यांनी गतीचा नियम दिला. एक लक्षात घ्या, यामध्ये त्यांनी बऱ्याचशा काही गोष्टी सुद्धा सांगितल्या. ठीक आहे, तर आपण त्याच गोष्टींचा आढावा पाहणार आहोत. त्यांनी काय सांगितलं पहा. इक्वेशन्स ऑफ मोशन अँड थेअरी ऑफ ग्रॅव्हिटी ऑल्सो इन हिज ग्रुप प्रिन्सिपिया. त्याचं पुस्तक होतं, त्या पुस्तकाचं नाव होतं प्रिन्सिपिया. यू कॅन ऑल्सो हिअर अंडरलाईन दिस पार्ट. बिफोर दिस बुक वॉज रिटन, केपलर हॅड गिवन 3 लॉ डिस्क्रायबिंग प्लॅनेटरी मोशन. हे जे पुस्तक लिहायच्या अगोदर केपलरने डिस्क्रायबिंग प्लॅनेटरी मोशनचे काही लॉ दिले होते, नियम. द रिझन वाय प्लॅनेट्स मूव्ह इन द वे डिस्क्राईब बाय द केपलर्स लॉ वॉज नॉट नोन. पण त्या काळात सुद्धा ही गोष्ट माहिती नव्हती. ठीक आहे की नाही, त्याचं रिझन माहिती नव्हतं. न्यूटन विथ हिज थेअरी ऑफ ग्रॅव्हिटी, न्यूटननं काय केलं, त्याचीच थेअरी घेतली. मॅथमॅटिकली डिराइव्ड द केपलर्स लॉ, आणि त्याने गणितीय पद्धतीने केपलर्स लॉ डिराइव्ह केला. In addition to this, Newton did just ground breaking work in the several areas including the light. पाहता न्यूटन याच्या व्यतिरिक्त लाईट, हीट, साऊंड आणि मॅथमॅटिक्स यामध्ये सुद्धा काम केलं. ही इन्व्हेंटेड अ न्यू ब्रँच ऑफ मॅथमॅटिक्स. त्यांनी न्यू ब्रँच सुद्धा मॅथमॅटिक्सची निर्माण केली. म्हणजे त्याचं शोध लावला, इन्व्हेन्शन केलं. This called calculus and has wide-ranging applications in physics and mathematics. He was the first scientist to construct a reflecting telescope. आणि तो पहिला शास्त्रज्ञ बनला ज्याने रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप बनवला. अशा पद्धतीने ही झाली इंट्रोडक्शन अबाउट द सायंटिस्ट आणि सायंटिस्ट विषयी माहिती. पहा विद्यार्थी मित्रांनो, जर कोणतीही गोष्ट आपल्याला पुरेपूर शिकायचं म्हटलं की एकदम कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. त्यानंतर आहे सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. व्हॉट इज कॉल्ड सर्क्युलर मोशन? द ऑब्जेक्ट दॅट मूव्ह इन द सर्कल दॅट इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. एखादी वस्तू आहे आणि ती गोल गोल फिरते, आपण त्याला काय म्हणतो? लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, सर्क्युलर मोशन म्हणजे काय तर ते तुम्हाला समजलंच असेल. ठीक आहे, आपण याला एकदा रफ करू आणि मी तुम्हाला नव्याने सांगतो. लक्ष द्या, सर्क्युलर मोशन म्हणजे एखादी वस्तू वर्तुळाकार स्थितीमध्ये फिरत राहणे.
एखादी वस्तू कोणत्या स्थितीमध्ये फिरत राहणे? वर्तुळाकार स्थितीमध्ये फिरत राहणे, त्याला आपण सर्क्युलर मोशन म्हणतो. ठीक आहे. म्हणजेच एखादी वस्तू जर अशी गोल फिरत राहिली तर ते झालं सर्क्युलर मोशन. आपल्या रोजच्या जीवनातली जर काही उदाहरणं तुम्हाला द्यायची झाली तर सायकल आहे, मोटरसायकल आहे, म्हणजेच अजून जे काही व्हील म्हणजे चाकाचे जे काही साधने आहेत त्यांचं सर्वांचं सर्क्युलर मोशन आहे. दुसरी गोष्ट पहा, तुम्ही जर एक दगड बांधला एखाद्या दोरीला आणि तो जर गोल गोल फिरवला, ते सुद्धा कंटिन्युअसली त्याच मोशनमध्ये फिरत राहणार आहे. सूर्य आणि पृथ्वी हे जर पाहिलं ते अंडाकृती आहे, हे की नाही, असं गोल गोल फिरते. त्याची दिशा जागा बदलते की नाही बदलते याचा अभ्यास आपण पाहणार आहोत. एक लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा मग हाच नियम सर्क्युलर मोशनच्या निगडीत सेंट्रिपिटल फोर्स आहे. आणि तो कसा, तर त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण पाहूया. त्यासाठी तुम्हाला एक नोटबुक आणि एक पेन घेऊन बसावं लागणार आहे. त्यासाठी तुम्ही एक काम करा, चला तर आपण पुढील गोष्ट पाहूया. पहा विद्यार्थी मित्रांनो, इथं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे tie a stone one end of a string, take the other end in your hand, rotate the string so that stones move along a circle as shown in the figure 1.2. Are you applying any force on the stone? पहा लक्षात घ्या, तुम्ही जर एखादा दगड घेतला आणि तो एखाद्या दोरीला बांधला आणि तुम्ही जर फिरत राहिलात त्याला असं गोल गोल, तर निश्चित मला सांगा तुम्ही त्या दगडावर काही करताय का? तुम्ही कशावर फोर्स लावताय? दोरीवर, बरोबर आहे ना? आणि एक लक्षात घ्या, ऑन द स्टोन नो, बट वी हॅव फोर्स ऑन द दॅट स्ट्रिंग. इन विच डायरेक्शन इज दिस फोर्स ॲक्टिंग? बरं, कोणत्या दिशेने जातो तो फोर्स? पुढच्या दिशेने जातो. हाऊ विल यू स्टॉप दिस फोर्स फ्रॉम ॲक्टिंग? तुम्ही तो फोर्स जो पुढे पुढे चाललेला आहे तो कसा स्टॉप करू शकणार? व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द स्टोन? त्यावेळी स्टोनवर काय होईल? जर दोरीला थांबायचा प्रयत्न केला तुम्ही तर स्टोन पुढे जाईल. किंवा जर समजा फिरती दोरी आणि दोरीच्या टोकाला जर एखादा दगड बांधलेला असेल, दोरीला थांबवण्याचा प्रयत्न केल्यानंतर ती दोरी हाताला गुंडाळेल किंवा तो दगडाचा मार तुमच्या हाताला लागेल जर हाताने थोपवण्याचा प्रयत्न केला तर. निश्चितच म्हणजे आता या प्रश्नांचा उलगडा तुम्हाला कळेलच. पहा, as long as we holding the string we are pulling the stones towards the center of the circle and are applying the force towards it. जसं जसं आपण एका जागी दोरी बांधून ठेवलेली आहे, दोरी एका जागी आहे आपल्या हातामध्ये आणि तो दगड गोल गोल फिरतो, याचा अर्थ असा की त्या दगडाचा टोटल जो काही फोर्स आहे तो कुठे आहे? सेंटरला आहे. द फोर्स स्टॉप्स ॲक्टिंग इफ द रिलीज द स्ट्रिंग. बघा, जर आपण दोरी सोडून दिली तर ते ॲक्ट होणं बंद होईल का? इन दिस केस द स्टोन विल फ्लाय आणि दगड निघून जाईल, दगड पुढे निघून जाईल, म्हणजे सरळ पुढे जाईल. म्हणजे लक्षात आलं का? इथून जर दोरी सोडली तर हा असा जाईल, इकडे आला तर इकडे जाईल, इथं सोडली तर इकडे जाईल. म्हणजे ही कंटिन्यू फोर्स आहे ना, तो दर जोडी सोडली तर त्यावरचा ताबा राहणार नाही. म्हणजेच यामधून एकच गोष्ट तुम्हाला दर्शवायची आहे की एक लक्षात घ्या, ज्या वेळेस एखादी गोष्ट मध्यभागी त्याच्यावर अप्लाय होत असते, हां, त्यावेळेस त्याला हा जो फोर्स आहे इथं कनेक्ट होतो. म्हणजेच आतमध्ये याला म्हणतो सेंटर सिकिंग. हा फोर्स कुठे खेचतो? याला आतमध्ये खेचतो. म्हणजे एखादा फोर्स एखाद्या वस्तूला मध्ये खेचतो, त्या मध्ये खेचणार गोष्टीला आपण काय म्हणतो? सेंट्रिपिटल फोर्स. समजलं? म्हणजे एखादी वस्तू वर्तुळाकार फिरत आहे आणि ती मध्ये मध्ये खेचली जात आहे, मग मध्ये मध्ये खेचल्या जाणाऱ्या गोष्टीला सेंट्रिपिटल फोर्स म्हणतात. म्हणून तुम्ही एक व्याख्या लिहून घ्या, अ फोर्स ॲक्ट ऑन एन एनी ऑब्जेक्ट. लक्षात घ्या, तुमच्या लक्षात येत असेल मला काय म्हणायचं आहे. ठीक आहे, ओके. अ फोर्स, हा पॉईंट लिहून घ्या, ॲक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग अ सर्कल अँड इट इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटलचा अर्थ होतो सेंटर सिकिंग, म्हणजे सेंटरमध्ये केंद्रकामध्ये सिक होणारा. द ऑब्जेक्ट ट्राईज टू गो टुवर्ड्स द
center of the circle because of this force. Is it right? No. You know that the moon also, which is natural satellite of the earth. समजते ना तुम्हाला मी काय सांगतोय ते? एक लक्षात घ्या, जे मून आहे हे एक नॅचरल सॅटेलाइट आहे, goes round it in a definite orbit. Okay, the direction of the motion as well as its speed constantly changes during this motion. Do you think some force is constantly acting on the moon? तुम्हाला माहिती आहे का चंद्रावर सुद्धा काहीतरी फोर्स ऍक्ट होत असेल. व्हॉट मस्ट बी द डायरेक्शन ऑफ द फोर्स, दिस फोर्स, त्या फोर्सची डायरेक्शन काय असेल? काय असेल डायरेक्शन सांगू शकता तुम्ही? एक लक्षात घ्या. हाऊ वुड इट मोशन बीन इफ नो सच फोर्स ऍक्टेड ऑन इट? डू द अदर प्लॅनेट्स in the solar system revolve around the sun in a similar fashion? Is similar fashion force acting on them? What must be the direction? हां, आता एक लक्षात घ्या, मग कोणती डायरेक्शन होईल हे तुम्हाला सांगायचं आहे, त्याचा उलगडा आपण पाहणार आहोत. लक्षात घ्या, पहा. डू यू थिंक सम फोर्स कॉन्स्टंटली ऍक्टिंग ऑन मून? तुम्हाला माहिती आहे का? हा होतो, यस. व्हॉट मस्ट बी द डायरेक्शन ऑफ दिस फोर्स? त्या फोर्सची डायरेक्शन काय असेल? सेंटर सिकिंग असेल. हाऊ वुड इट मोशन हॅव बीन इफ नो सच फोर्स ऍक्टेड ऑन इट? जर नाही झालं तर काय होईल? मग चंद्र त्याच्या ऑर्बिटमध्ये फिरणार नाही. डू द अदर प्लॅनेट्स इन द सोलर सिस्टम रिव्हॉल्व अराउंड द सन इन द सिमिलर फॅशन? यस, ते सुद्धा त्याच गोष्टीने फिरतात. इज सिमिलर फोर्स ऍक्टिंग ऑन देम? यस. व्हॉट मस्ट बी इट्स डायरेक्शन? इट्स डायरेक्शन मस्ट बी इन द सर्क्युलर सीझन. इज इट राईट? नो. From the above activity example of the questions, it is clear that for the moon to go around the earth, there must be a force which is exerted on the moon. कुठे एक्झर्ट होतो? मूनवर. And this force must be exerted by the earth too, which attracts the moon towards itself. म्हणजे पृथ्वी त्याकडे खेचून घेते चंद्राला. समजते ना तुम्हाला? सिमिलरली द सन मस्ट बी अट्रॅक्टिंग, म्हणजे त्याच वेळेस सूर्य सुद्धा अट्रॅक्ट करतो. कुणाला? पृथ्वीला. पृथ्वी चंद्राला आणि सूर्य पृथ्वीला अट्रॅक्ट करतो. प्लॅनेट्स इन्क्लुडिंग द अर्थ टुवर्ड्स इटसेल्फ. म्हणजे एक लक्षात घ्या, इन्क्लुडिंग द अर्थ टुवर्ड्स इटसेल्फ. पहा, एक लक्षात घ्या, पृथ्वी म्हणजे इतर सुद्धा ग्रह आहेत, त्यांच्या सुद्धा एक विशिष्ट कक्षा आहेत, ऑर्बिट आहेत. का आहेत त्या? कारण इट इज डिपेंड ऑन द मास ऑफ दॅट पर्टिक्युलर प्लॅनेट. समजलं ना तुम्हाला इथपर्यंत? विद्यार्थी मित्रांनो, पुढे आपण भाग पाहणारच आहोत. लक्ष द्या, पहा. त्यानंतर आपण याच गोष्टीच्या आधारावर केप्लर्स लॉ पाहू काय आहे. प्लॅनेटरी मोशन हॅड बीन ऑब्झर्व बाय द ॲस्ट्रॉनॉमर्स सिन्स एन्शियंट टाइम्स. पुरातन काळापासून हे काही प्लॅनेटरी म्हणजे प्लॅनेटरी मोशन जे आहे ऑब्झर्व होत आलेलं आहे. ऑब्झर्व होणे म्हणजे काय होणे? ऑब्झर्व होणे म्हणजे निरीक्षण होणे. बिफोर गॅलिलिओ म्हणजे गॅलिलिओच्या अगोदर ऑल ऑब्झर्वेशन्स ऑफ प्लॅनेट्स पोझिशन वेअर मेड विथ नेक आईज. पहिले ते सर्व जे काही बनवले होते ते उघड्या डोळ्याने बनवले होते. परंतु काय झालं, बाय द 16th century म्हणजे 16व्या शतकानंतर लॉट ऑफ डाटा वेअर अवेलेबल अबाउट द प्लॅनेटरी मोशन्स, पोझिशन अँड मोशन्स. म्हणजे या प्लॅनेटची जी काही पोझिशन आहे, स्थान आहे, त्यांची जी गती आहे, याच्याविषयी भरपूर असा डाटा मिळाला. हे लक्षात घ्या, जॉन केपलर स्टडीड दिस डाटा. आणि जॉन केपलरने काय केलं? याचा भरपूर अभ्यास केला. ही नोटीस दॅट द मोशन ऑफ प्लॅनेट्स फॉलो सर्टन लॉज. ते एक विशिष्ट लॉ फॉलो करत आहेत. ठीक आहे की नाही? त्याला निदर्शनास आलं तसं. ही स्टेटेड 3 लॉज डिस्क्रायबिंग प्लॅनेटरी मोशन. त्याने किती लॉ पाहिले? 3. दीज आर नोन ॲज कॅप्लर्स लॉ. आणि त्याच लॉला कॅप्लर्स लॉ असे म्हणतात. लक्षात आलं का? म्हणजे तुम्ही सुद्धा सांगू शकता. काय सांगू शकता? बिफोर गॅलिलिओ ऑल ऑब्झर्वेशन्स ऑफ द प्लॅनेट पोझिशन वेअर मेड ऑफ द नेक्ड आईज. But in the 16th century, a lot of data were available about the planetary position and motion. John Kepler studied this data. All the data which were collected there, all data gets studied by the Kepler. म्हणजे त्याच्याकडून त्याचा अभ्यास झाला त्या डाटाचा, त्या माहितीचा. आणि त्याच्या आज असं निदर्शनास आलं की हे जी फिरत आहेत ना सर्व प्लॅनेट पृथ्वीभोवती, सूर्याभोवती आणि चंद्र पृथ्वीभोवती, ठीक आहे की नाही, याच्या मागे काहीतरी एक नियम आहे.
आणि त्या नियमानुसार त्याने जे 3 नियम बनवले त्या 3 नियमालाच आपण म्हणतो केपलर्स लॉ. समजलं? ठीक आहे. जर काही अडचणी आल्या तर कमेंटमध्ये विचारा मला. ठीक आहे. An eclipse is the curve obtained when a cone is cut by an inclined plane. बघा, इक्लिप कसं असतं, जर असा कोन आपण जर कापला आणि इन्क्लाइन केला, त्याला तिरका केला थोडासा, त्या पद्धतीने त्याला इक्लिप्स म्हणतो. म्हणजे हे फिरताना तुम्हाला सांगायचं झालं तर हे फिरताना या गतीमध्ये फिरत आहे असं गोल गोल, म्हणजे थोडंसं इन्क्लाइन. इट हॅज टू फोकल पॉईंट्स, त्याला 2 फोकल पॉईंट्स आहेत. द सम ऑफ द डिस्टन्स इज ऑफ 2 फोकल पॉईंट्स फ्रॉम एव्हरी पॉईंट ऑन द कर्व कॉन्स्टंट F1 and F2 are 2 focal point of the eclipse shown in figure 1.3. आता ह्या फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे. ठीक आहे की नाही? म्हणजे ही जी फिगर आहे या फिगरवर डिटेलमध्ये दिलेलं आहे. काय दिलेलं आहे दिसतंय तुम्हाला? एक लक्षात घ्या. रब करून आपण पुन्हा एकदा पाहू. हे पहा, इथं दिल्याप्रमाणे जेव्हा हा पॉईंट आहे, ठीक आहे की नाही, असा, ठीक आहे, हे पॉईंट आहेत, ठीक आहे, म्हणजे याच ऑर्बिटमध्ये ती फिरत आहे. हा F1 आहे आणि हा F2 आहे. If ABC are 3 point on the eclipse, then जर ABC हे 3 पॉईंट इक्लिप्स जर असतील तर काय होईल? AF प्लस AF2 AF1 इज इक्वल टू AF2. म्हणजे हा आणि त्याचंच म्हणजे BF1 BF2 इज इट राईट ना? BF1 BF2 इज इक्वल टू CF1 CF2. म्हणजे हे सगळे वेळोवेळी सेंटरला येतात. समजलं? आणि इक्लिप्स होतं त्यामध्ये. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की an eclipse is the curve obtained when a cone is cut by an inclined plane. ठीक आहे. चला, तर आपण केपलर्स फर्स्ट लॉ पासून जे केपलरचे 3 नियम आहेत ते पुढच्या तासामध्ये पाहूया. असंच कंटिन्यू पाहत राहा. पुढच्या व्हिडिओसाठी कमेंट करा, मागणी करा, नंतर पुढचा व्हिडिओ देत राहील. धन्यवाद.